अक्षय मात्रे स्वतः संघ नायक, एका साईडला मात्र राकेश मोहिते. बिट बॅटल रंगेल कारण तरघर गावातील एक संघ मात्र नक्कीच या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल या लीग मधून, आणि एक संघ मात्र या स्पर्धेमध्ये राहील. मॅच मात्र ड्यू डावची आहे. त्या मॅच मध्ये जो जिंकलं दोन्ही संघांना फार महत्वाचं आहे. गोलंदाज जोगेंद्र कोहली आपण जर पाहिला तर सध्याताई प्रतिष्ठान तरघर संघाच्या वतीनं ओव्हर क्रमांक पहिला हाताळण्यासाठी स्ट्राईकवरती फलंदाज अक्षय मात्रे. पंचाचा इशारा येतोय ग्रीन सिग्नल, आणि पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू उडवलाय. स्विच साऊंडचा आवाज, चेंडू फरार, सीमा रेषा पलीकडे नेऊन ठेवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 मालक चेतनजी कारकर्णी, एका साईडला संघ मालक संध्याताई प्रतिष्ठान संघाचे सुजितजी मोकल आणि राकेशजी मोहिते. इथे काय घडलं? यष्टीरक्षक विनेश डोलकर आणि त्याचं तर जोगेंद्रनं मात्र चुकी केली आणि झेल मिस झाला. नवीन संधी अक्षयला मिळाली. एका नवीन संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तब्बल 7 या आकड्यावरती 7 धावसंख्या लागली. पहिला सत्र आणि हा पहिला ओव्हर फेकताना जोगेंद्र कोहलीला पाहता. एका साईडला 40+ मास्टर गौतम कोहली. एक चांगली संकल्पना आपण पाहिलं तर आमचे किरणदादा पाटील आणि मॅनेजमेंट केलं की सलामीसाठी आपण 40+ खेळाडूला संधी देणं गरजेचं आहे. आणि नक्कीच ही चांगली संकल्पना आपण पाहतात. पाचगाव प्रीमियर लीग आज ओलवे, तरघर, कोंबडवजे, गणेशपुरी, मोहा हे 5 गाव एकत्र आलेत आणि आपल्या गावाचा हा प्रीमियर लीग आपल्याला धमाका पाहायला मिळते. पर्व पहिलं आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. गोलंदाज जोगेंद्र कोहली पुन्हा एकदा कोहलीच्या मार्कवर चांगला क्लिक केला. पाहू शका पॉईंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जाईल तत्पूर्वी एकदा पूर्ण झाले, परंतु इथे आउटफील्ड फास्ट असल्यामुळे चेंडू अडवला जातोय. आणि त्यानंतर चांगलं प्रयत्न क्षेत्ररक्षकाचं 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल तब्बल 9 या आकड्यावरती. 9 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना सीके बॉईज बिल्डर्स आपण पाहतात. सीके बिल्डर्स 11 तरगर हा संघ देखील आपण पाहिला तर नक्कीच हा सामना लॉर्ड झालाय, परास्त झाला. एका साईडला मात्र सध्या ते प्रतिष्ठान. इथे काय घडलं? नक्कीच गौतम कोहलीला परतावा लागेल. पहिला विकेटचा पतंग रनआउट स्वरूपाने आणि पहिला झटका आपण पाहिला तर सीके बिल्डर्स 11 तरगर संघाला. गौतम कोहली स्वस्तामध्ये परतला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युनाइट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतात. करण कोहली आलाय. जो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहता. एका साईडला जोगेंद्र कोहली. रणस्वरूपणे स्वरूपाने मात्र गौतम कोहलीला परतावा लागला. संघाची स्थिती आपण पाहिलं तर एक बाद 9 आकड्यावरती. सीके बिल्डर्स 11 तरगर आणि एका साईडला सध्या तरी प्रतिष्ठान तरगर ही मॅच आपण पाहता. चांगला फटका पाहू शकाल पॉईंटच्या रिझन मध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू फरार होईल. 4 धावेसाठी हा दर्जेदार चौकार. सगळ्याची धावसंख्या 4 पुढे. धावसंख्या पोहोचली तब्बल 13 या आकड्यावरती. समोरील फलंदाज करण कोहली. एका साईडला जोगेंद्र कोहली षटकातील पुढला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. उडवलाय लाजवाब, सीमा रेषा पलीकडे दाडून दिलाय. हा षटकारासाठी ठोक डीजे.
एका ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि जोगेंद्र कोहलीच्या षटकामध्ये आल्यात 19 धाबसंख्या. एक बाद 19 धाबसंख्या सेके बिल्डर्स तरघर 11 या संघाची धाबसंख्या. एका बाजूला आपण पाहिलं तर सध्या प्रतिष्ठान तरघर. त्याचा जर आपण जर विचार केला ना तर नक्कीच तंश तश्वी 11 उल्वे हा संघ 2 सामने जिंकलाय. सेमीफायनलचा आजच्या दिवसातील त्याने प्रवास गाठलाय. नक्कीच ड्यू डायटची मॅच आहे. मॅच मध्ये आपल्याला जिंकावा लागेल. दोन्ही संघांचा प्रयत्न करावे लागतील. तत्पूर्वी गोलंदाज ओव्हर क्रमांक दुसरा राकेश मोहिते येतोय. समोर फलंदाज अक्षय मात्रे. चांगला पटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये निवडलाय. वन बाउन्सचा सीमा रेषा पलीकडे ब्रँडेड चौकार. चौकारच्या साहेब पुढे जाईल. सगळ्याची धाबसंख्या आपण पाहिली तब्बल 23 आकड्यावरती. लाजबाब अक्षयने उडवलाय. तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एका टप्प्याने ते कलेक्शन होईल. पैकीपर्यंत काय घडलं. जोगेंद्र आला आणि त्यानंतर सीमा रेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी हा चौकार येतोय. बघा खेळाडू चेंडू तुम्ही आणा, कारण काल सर्व खेळाडू रॅलिंगच्या त्या बाजूला जाऊन चेंडू आणत होते. तुम्हीच आणायचं आहे जाऊन. जर जवळ कोण असेल तर ठीक आहे, नसेल तर आपण स्वतः जाऊन चेंडू घ्या, कारण थोडं सहकार्य करणं महत्वाचं आहे. चला. सगळ्याची धाबसंख्या आपण पाहिली तब्बल 27 आकड्यावरती. चुकी झाली होती. जोगेंद्र देखील आला होता. त्यानंतर 4 संघ पुढे गेला. आता मात्र पुढला चेंडू. अक्षय मात्रचा आणखी एक मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक झेल खाली पोहोचलाय. सरळ सोपा झेल टिपलाय आणि ते पाहिला तर दुसरा विकेटचा पतंग. सीके बिल्डर्स 11 तरघर संघाला हा दुसरा झटका. आपण जर विचार केला ना तर सीके बिल्डर्स 11 तरघर संघाची धाबसंख्या 2 बाद 27 आकड्यावरती. 27 धाबसंख्या झाले. एका साईडला गोलंदाज राकेश मोहिते. संध्याताई प्रतिष्ठान तरघर संघाचा तो स्वतः संघ नायक आहे. आणि नक्कीच या मॅच मध्ये अक्षय मात्रेला तर दाडून दिला खेळाडू कक्षामध्ये. नवीन फलंदाज पुन्हा एकदा सुजित पाटील येतोय. मोठी प्लस खेळाडू आहे सुजित पाटील. एका साईडला राकेश मोहिते. चांगला पटका पाहिला तर स्टेट पद्धतीने सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत गोळीच्या रफ्तार मध्ये जाईल. सीमा रेषा पलीकडे 4 धाब्यासाठी हा चौकार येतोय. संघाची धाबसंख्या 4 पुढे. धाबसंख्या पोहोचेल तब्बल 31 आकड्यावरती. 31 रन्स टू विकेट लॉस. सीके बिल्डर्स 11 तरघर संघाची धाबसंख्या. पहिल्या पूर्वार्धामध्ये इथे मात्र फलंदाजी करताना लुझर्स वर्सेस लुझर्स या मॅच मध्ये जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये राहील, या लीग मध्ये राहील, आणि हरेल तो मात्र नक्कीच या स्पर्धेला मुकेल. पण तिथे चांगला चेंडू फेकला राकेश मोहितेने. आणखा विकेट, तिसरा विकेटचा पतंग ठरतोय. फलंदाज सुजितला परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. सुंदर सुंदर गीत डीजे आमचे सँडे असतील जिथे जिथे असतात ना, सुंदर गीत आपल्याला ऐकायला मिळतात मित्रांनो. त्यानंतर आपण पाहिलं तर सगळ्याची स्थिती आता मात्र बिकट झाली. सीके बॉईज 11 तरघर संघ जो फलंदाजी करतोय प्रथमता. सगळ्याची धाबसंख्या तब्बल 3 बाद 31 आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश कोहली आलाय. एका साईडला फलंदाज करण कोहली, गोलंदाज राकेश मोहिते. सगळ्याची धाबसंख्या 3 बाद 31 आकड्यावरती. आणि या षटकातील दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल.
जोरदार लावडा अपील झाली आणि तसं तर इथे पाहिलं तर पंचांचा बोट आकाशाकडे. काय घडेल काय बिघडेल नक्कीच आमचे दोन पंच मात्र एकत्र येतील. नक्कीच आजच्या पंचांचा आमचा पॅनल पाहिला तर शशी मेहर सर आणि गणेशजी बाविस्कर सर हे सर्व आमचे पंच मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच ते फलंदाज नॉट आउट असतील. सेफ झोन मध्ये आहे आणि इथे पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर सीके बिल्डर्स 11 तरघर संघाची धावसंख्या तब्बल 3 बाद 31 आकड्यावरती. 3 विकेट लॉस 31 रन्स आपण पाहिला तर पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना सीके बिल्डर्स 11 तरघर संघाची धावसंख्या. मित्रांनो आपण पाहिल्यानंतर किरणदादा पाटील आमचे उलवेचे नेहमी अनेक सातत्याने आपण मी पाहतो की या विभागामध्ये त्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये एक मोठं नाव. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर जेव्हा युवा खेळाडू यंग टॅलेंटचा जो खेळ व्हायचा तेव्हा देखील त्याने चांगलं खेळ सादर केलं आणि आज देखील 40+ गौरी स्पोर्ट उलवे या डाबाडी जेव्हा जेव्हा संघ खेळत असतो आमचे डॉक्टर श्री संदीप दादा कारकर आणि किरणदादा पाटील अहिलेश दादा मात्रे पॅडी ही सर्व टीम आम्ही नेहमी पाहत असतो. एक चांगला संघ नेहमी खेळत असतो आणि आज आपला जो पाचगाव प्रीमियर लीग आपण पाहतात नक्की सुंदर आयोजन आणि सुंदर मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. तुषारदादा कोळी देखील इथे उपस्थित आहेत. नक्कीच उलवे गावामध्ये आम्ही पाहिला होता रॉयल स्पोर्ट उलवेचा देखील तो ब्रँड आयोजन सुंदर आयोजन आणि सुंदर 10 फूटच्या त्या ट्रॉफ्या पाहिल्या होत्या. हे उलवे गावचं आम्ही प्रेम पाहिलं अनेक वेळा सातत्याने. कुठलीही स्पर्धा असो उलवेकरांनी आम्हाला सहभागी केलाय किंबहुने एक ना एक दिवस आम्हाला मात्र दिलाय त्या उलवेकरांनी. नक्कीच आम्ही देखील त्यांचं मनापासून आम्ही आभार मानू. किरणदादा पाटील असतील आमचे तुषारदादा असतील त्यानंतर सर्व अहिलेश दादा पॅडी सर्व मंडळींचं आम्ही मनापासून आम्ही प्रतिष्ठा देखील मनापासून आम्ही आभार मानतो आणि जातो मॅचच्या दिशेने जिथे आता गोलंदाज येतो या ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी राहुलला प्रचारण केले. सामोरे फलंदाज करण कोळी. करणने उडवलाय सीमा रेषा पलीकडे नेलाय दाडून दिलाय मात्र 6 धाबेसाठी दर्जेदार षटकार. नक्कीच शुभम कोहलीचे बंधू आहेत परंतु आज सीके बॉईज बिल्डर्स 11 तरघर संघामध्ये केल त्याला पुन्हा एकदा चांगला पटका स्केरलेकच्या डोक्यावर नेलाय बाक टू बाक दुसरा षटकार करण कोहलीच्या बॅट मधून हा धमाका. थँक्यू. इथे मात्र दुसरा खेळाडू ठरतोय करण कोहली या स्पर्धेमध्ये जो षटकार हॅट्रिक ठोकतोय करण कोहली. सुंदर इथे मात्र ऑफस्टपच्या बराच बाहेर जातोय सरांचे दोन्ही समांतर झालेत आणि वाईट करार इशारा दिलाय. एक्स्ट्रा रन्स बिल्डर संघाची धाबसंख्या इकडे पुढे धाबसंख्या 44 आकड्यावरती. आता धाबसंख्या सीके बॉईज बिल्डर्स 11 तरघर संघाला इथे जमल्यात. जमावे लागतात प्रयत्न करावे लागतात प्रयत्नाने परिश्रमाने आत्मविश्वास जिंकावा लागतो. आज देखील संकटाचा संघ सापडलाय परंतु संकटावरती मात करणं शिकायला लागेल कारण या मॅच मध्ये आता करण कोहली कुठेतरी आपल्या संघाला धाबसंख्या जमवण्याचं काम करतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय. जर प्रणय विचार केला ना तर तिसरा ओव्हर फेकताना राहुलला पाहतात संध्याताई प्रतिष्ठान तरघर संघाचा गोलंदाज एका साईडला करण कोहली सीके बिल्डर्स 11 तरघर संघाचा फलंदाज. षटकातील हा पोडला चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज राहुल. चांगला पटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये आता मात्र सरळ सोपा जेल टिपला. ज्या फलंदाजाने अहंकार माजवला होता त्या फलंदाज करण कोहलीला आता परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये.
सुंदर झेल टिपला आणि आता करण कोहलीचा खेळ पूर्ण झाला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रितेश कोहली येतोय. गोलंदाज राहुल. सुंदर सुंदर गुड डिलिव्हरी. चांगल्या प्रकारे फलंदाजची बॅट अगोदर पेरली. लाईन चांगली होती राहुलची आणि फलंदाज बेट झाला. हा चेंडू डॉट जातोय. संघाची धाबसंख्या आपण पाहिला तर 4 बाद 44 आकड्यावरती. तिसरा ओव्हर असेल तर राहुलला पाहतात आपण सध्या प्रतिष्ठान तरगरच्या माध्यमातून टॉस जिंकला. निर्णय क्षेत्ररक्षकाचा निवडला. फलंदाजासाठी आमंत्रित केला मात्र सीके बिल्डर्स 11 तरगर संघाला. चांगला पटका आपण पाहू शकाल लॉंग ऑफच्या रिझन मध्ये सजवलाय. एका टप्प्याने जोगेंद्राने कलेक्शन केलाय. पेकीपर्यंत एकदा पुढे झाली. एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. संघाची धाबसंख्या 4 बाद 45 आकड्यावरती आणि तिसऱ्या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल. स्ट्राईक वरती संदेश कोहली. एका साईडला रितेश कोहली. ही जोडी आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये सीके बिल्डर्स 11 तरगर संघाची आणि राहुलच्या षटकातील हा अंतिमचा बॉल. चांगला पटका पाहू शकाल मात्र पॉइंटच्या रिजन मध्ये दन 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 करीत जाईल. हा 4 धाबेसाठी हा दर्जेदार चौकार. सगळ्याची धाबसंख्या आपण पाहू शकाल 4 बाद 49 आकड्यावरती लागली. 49 धाबसंख्या झाल्यात सीके बिल्डर्स 11 तरगर संघाच्या. आणि आता मात्र विचार करावा लागेल संध्याताई प्रतिष्ठान तरगर संघाच्या कर्णधाराला. कारण शेवटचा षटक कमीत कमी धाबेचा येणं गरजेचं आहे. तर धाबसंख्या रोखल्या पाहिजे. एका साईडला विचार केला तर आणखी 2 षटक आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे तर 4थे षटक आहेत. 12 बॉलचा खेळ आहे अद्यापी. आता कुठेतरी धाबसंख्येवरती लगाम लावावा लागेल प्रणय. कारण धाबसंख्या 49 झाल्या 3 ओव्हर मध्ये. 4 विकेट्स गमावलेत परंतु 49 धाबा झाल्यात. सुंदर धाबसंख्या जमल्यात. आता मात्र गोलंदाज विनेश डोलकरला प्राचारण केले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 4 बाद काही ते धाबसंख्या जमवली. षटकातील हा पहिला चेंडू. काय करतोय संदेश आपण पाहिलं तर रितेश आणि संदेश ही जोडी आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये सीके बॉईज बिल्डर्स 11 तरगर संघाची आणि संघाची धाबसंख्या 49 आकड्यावरती थांबली. 4 बाद 49 धाबसंख्या. गोलंदाज विनेश डोलकर वरती विश्वास दाखवलाय. षटकातील पुढला चेंडू. उलटा चेंडू रितेशने उडवलाय. बिग 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 हा षटकारासाठी जाईल. इथे बीमर साठी चेंडू पाहिला जातो. रिव्ह्यू मागितलाय. चेक केला जाईल. नक्कीच आमचे तिसरे पंच गणेशजी बाविस्कर सर येतील. गणेशजी बाविस्कर सर इथे चेक करतील. चला 9 बॉल आहे. 1+6 अशा 7 धाबसंख्या आल्यात आणि 7 धाबेच्या मदतीने आता मात्र संघ पोहोचलाय पुढे तब्बल 56 या आकड्यावरती. नक्कीच पहा नीट उघडा डोले कारण पुढचा चेंडू आहे फ्रीटचा चेंडू आणि सामोरे मात्र फलंदाज रितेश कोहली. उलटा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका क्लिक केलाय. स्केलेक्सच्या रिजन मध्ये टोकलाय. बाक टू बाक दुसरा षटकार. श्रद्धा आणि सबोरीचा मंत्र शिकवलाय. नक्कीच ओम साईराम. पुढे एकदा जाऊया बाच्या दिशेने. उलटा चेंडू तिसरा षटकार. रितेश कोहली सांगतोय इथे मात्र या मॅच मध्ये मी आता जिवंत आहे. ठोक डीजे.
पुन्हा एकदा चांगला शापराक दिलाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत केलं आमचा. नक्कीच येते वन बाउन्स बारीशा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौक. रितेश ढोलकर वरती गणेशपुरीचा खेळाडू रितेश कोहली एका साईडला विचार केला प्रणय तर विनेश ढोलकर आणि रितेश कोहली एकाच संघामध्ये खेळत असतात. परंतु आज आमने सामने आलेत आणि काय फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुंदर सुंदर संघाची धावसंख्या 4 बाद 72 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज विनेश ढोलकर. रितेश कोहलीने आणखी उडवलाय मिडविकेटच्या रिझन मध्ये. परंतु एलिव्हेशन कमी आणि टिपला राकेश मोहितेने झेल आणि ते पाहिलं तर 5व्या विकेटचा पतंग परतावा लागेल रितेश कोहलीला खेळाडू कक्षामध्ये. दुपारचा सत्र आणि सुंदर गीत आपल्याला ऐकायला मिळतात आणि इथे फलंदाजी काय चालू आहे सीके बिल्डर्स 11 तरघर संघाची. धाबसंख्या प्रणय पाहिलीत 5 बाद तब्बल 72 या आकड्यावरती. आणि विनेशच्या षटकातील शेवटचा बॉल शेवटचा अंतिमची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय. अद्याप एक षटक बाकी आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या पूर्वार्धामध्ये. नवीन फलंदाज संजय कांबळे. 40 प्लस मास्टर एका साईडला नॉन स्ट्राईकला संदेश कोहली आणि चौथ्या ओव्हर मधला विनेश ढोलकरच्या षटकातील हा शेवटचा बॉल. 72 रन्स 5 विकेट लॉस विनेश ढोलकर. पुन्हा एकदा गोलच्या मार्कवर पुलटा चेंडू विनेशने काय घडवलाय. चेंडूला मात्र पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सचा स्वागत केलाय. हा षटकारासाठी ठोक डीजे. यार आओ यार. नक्कीच प्रणय आपण पाहिलं तर आजच्या दिवसभरामध्ये 75 धाबेचं लक्ष हायस्कोर होता तो तंश तशवी 11 उलवे संघाचा. आणि आता आपण पाहिलं तर सीके बिल्डर्स 11 तरघर संघाची धाबसंख्या झाली 78. नक्कीच एक चांगला उच्चांक गाठत चाललाय. शेवटचे 6 बॉल अंतिमचे 6 चेंडू आणि पहिला चेंडू संदेश कोहलीने उडवलाय. क्षेत्ररक्षक येतो या सागर आणि चेंडूला पकडीपर्यंत फेकीपर्यंत एक धाव पूर्ण झाला. अगोदरच्या विनेशच्या षटकाचा विचार केला तर त्या षटकामध्ये डबल 29 धावा आल्या. महागडी गोलंदाजी करतोय मिलिंद धुले. येतोय शेवटचा स्लॉग ओव्हर फेकण्यासाठी संध्याताई प्रतिष्ठान तरघरच्या वतीनं. इथे काय करतोय मात्र मिलिंद धुले लेगस्टम्पच्या बराच बाहेर फेकला जातोय. सरांचे धुळे यात समांतर झाले. वाईट करार एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि सगळ्याची धाबसंख्या एकडी पुढे. धाबसंख्या झाल्यात 80 प्लस. आपण पाहिला 80 धाबसंख्या लागल्यात 5 बाद. आणि अद्याप जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ बाकी. फुलटा चेंडू उडवलाय संजय कांबळेने स्केरलेकच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी षटकार. नक्कीच हे फलंदाज मात्र सेट होऊन आले. खेळाडू कक्षामधूनच सेट होऊन आलेत. आपल्याला पाहायला मिळतं आणखी एक चौकार जाईल पाहिजे रिझन मध्ये. दणदण करता 4 धाब्यासाठी चौकार येतोय. आपण जर मित्रांनो पाहिला ना या स्पर्धेत पाचगाव प्रीमियर लीग मध्ये शैलेश स्मृती 11 तरघर संघाचा हायस्कोर 96 धावेचा पाहिलाय. परंतु 90 धाबसंख्या लागल्यात.
ते आपण पाहिला तर CK बिल्डर्स 11 तरघर संघाची. आता मात्र संजयला परतावा लागेल. 6वा विकेटचा पतंग 90 रन्स स्कोरबोर्डवरती पाहतात ऑन. नक्कीच लाडके प्रेक्षक बायबाप या स्पर्धेचा आनंद घेताना, कारण बाणाची स्पर्धा आपण पाहतात. आज पाचगाव प्रीमियर लीग हे पाचगाव जेव्हा एकत्र आले मित्रांनो, खरोखरच या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व खेळाडू असतील, सर्व ग्रामस्थ असतील, नक्कीच आमचे किरणदादा पाटील आणि सर्व हे शिलेदार, या शिलेदारांचा आम्ही मनापासून आभार मानू. कारण मित्रांनो पाहिला तर हा प्रकल्प व्हायचा होता म्हणून हे 5 गावांचा विस्तार झाला होता. त्यानंतर आपण पाहिला तर बऱ्याच दूरमध्ये ही सर्व मंडळी गेली होती. पुन्हा या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा एकत्र आली आणि त्यानंतर आताचा चेंडू आणखी विकेटचा पतंग ठरेल. फलंदाजाला परतावा लागेल. 6वा विकेटचा पतंग संदेश कोहलीला खेळाडू कक्षामध्ये. याच दरम्यान विनंती करतोय बबलू पाटील आणि विशाल भोईर, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 10 बॉक्स पाण्याचे दिले गेलेत, या दोन्ही मान्यवरांनी दोघांनी स्टेजवरती येऊन बसायचं आहे. विशाल भोईर आणि बबलू पाटील. नक्कीच या विशालदादा भोईर आणि बबलू दादा, आपण आपली जागा व्यासपीठावरती आहे. विशालदादा भोईर खरोखर एक दानशूर व्यक्ती आहेत. मोरावे गावामध्ये आमची स्पर्धा होती, आम्हाला देखील 10 बॉक्स बिस्लरी पाणी दिलं होतं आणि आज आपली पाचगाव प्रीमियर लीग. नक्कीच एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. आपण येऊन या व्यासपीठावरती असं नव्हतं. आपलं सहर्ष स्वागत. सुंदर फटका क्लिक केलाय, पाहू शकाल. मात्र तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे हा 4 धावेसाठी चौकार येतोय आणि ते डीजे सँडी. नक्कीच आपण पाहिला प्रथम फलंदाजी करताना CK बिल्डर्स 11 तरघर संघाची धावसंख्या लागली 94 आणि 95 धावेचा टार्गेट असेल तो संध्याताई प्रतिष्ठान तरघर संघाला. तरघर गावातील 2 संघ आहेत. पाचगाव प्रीमियर लीग आहे. तो नक्की डावचा आपण सामना पाहतात. या मॅच मध्ये जो जिंकेल तो नक्कीच पुढच्या पेरीमध्ये जाईल आणि जो परास्त होईल तो या लीगला मुकेल. 365 दिवस त्या संघाला वाट पाहावी लागेल. कोण जिंकणार या मॅच मध्ये आणि कोण हरणार, पुन्हा एकदा मात्र आवाजामध्ये बदल. नक्कीच आमचे रवींद्र बात्रे सर येथील कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये. चला, विशाल भोईर आणि बबलू यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. लगेच त्याचा सत्कार होणार आहे. स्वागत आहे विशाल आणि बबलू A1 जोडी यांचं या व्यासपीठावर आगमन. विशाल आणि बबलू यांचं पाचगाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. विशाल आणि बबलू बघा, मायेची आणि प्रेमाची शाल त्यांच्या अंगावर परिधान करून पाचगाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचं या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून स्वागत केलं जात आहे. थँक्यू सो मच मनोहर म्हात्रे, धन्यवाद. थँक्यू सो मच किरण पाटील. आज आपण पाहतोय पाचगाव प्रीमियर लीग सेकंड लास्ट मॅच. यानंतर एक मॅच मात्र पाहायला मिळेल, तो सेमीफायनलचा. मात्र लुजर वर्सेस लुजर माप्यासह एक अजून एक मॅच खेळावा लागेल.
थैंक यू सो मच मनोज मात्रे। चलो दोस्तों चलते हैं मैदान की ओर, यानी कि हिंदी की ओर हम चलते हैं। या तभी दर्शकों का यहाँ से दिल से शुक्रगुजारता हूँ। मैं रविंद्र मात्रे लेकर चलता हूँ सीधे मैदान की तरफ, जहाँ तक मुकाबला जारी है। एक तरफ है टीम संध्याताई प्रतिष्ठान तरगर, तो दूसरी तरफ टीम सीके बिल्डर्स 11 तरगर। दोनों तरगर तरगर गांव के ये टीम के ओनर है, यानी कि तरगर विपक्ष तरगर। ऐसा मुकाबला, एक तरफ है चेतन खारकर, तो दूसरी तरफ है सुजीत मोगल के इस संध्याताई प्रतिष्ठान के ओनर, जो कि हालांकि एक मैच गवा चुके थे, अभी दूसरा मुकाबला खेलने के लिए तैयार है। तो दूसरी तरफ है चेतन खारकर, यानी कि उनके सीके बिल्डर्स 11 तरगर के ओनर, और उनके कैप्टन अक्षय मात्रे। लूजर वर्सेस लूजर का ये मुकाबला दोस्तों आप देख रही है। आज के दिन का सबसे बड़ा स्कोर खड़ा किया है, यानी कि 6 ओवर में, अभी 5 ओवर में लगभग 95 का लक्ष्य, यानी कि 94 रन आ चुके थे पहली पूर्वार्ध का खेल। यहाँ पे दूसरे इनिंग का थैंक यू सो मच। चलो चलते हैं, लेट्स प्ले। 3 2 1 काउंटिंग स्टार्ट। पहली गेंद के ऊपर टीट फॉर टैट, ये जलवा दिखाता हुआ बल्लेबाज विनेश डोलकर के बल्ले से आया पहला सिक्सर। कुल 94 रन निकाले थे फर्स्ट इनिंग में। 95 रन का जो टारगेट खड़ा किया था, दर पर ओवर की औसत देखा जाए तो 19 के। पहली गेंद के ऊपर छक्का लगाया विनेश डोलकर। फिर से तैयार गेंदबाज अमन के लिए। ये डिफेंसिव स्ट्रोक, हल्की सी कलाई का वापर किया। डिफेंसिव स्ट्रोक, पुश करो खुश रहो। पहली गेंद के ऊपर छक्का लगाया, इसके बाद में एक सिंगल में यहाँ बदलाव, और इसी के साथ 7 रन। 95 रन का टारगेट बड़ा टारगेट है। इसी सब 5 गांव प्रीमियर लीग का सबसे बड़ा टारगेट है 2 दिन में देखा जाए तो। 97। ये देखो मोड़ लिया था शशि ने, लेकिन यहाँ पे क्या किया, गलती, ध्यान नहीं दिया विनेश डोलकर ने। और शशि पाटिल यहां से देखा जाए तो दूसरी मर्तबा रन आउट। सर की जो नाखुश है शशिकांत पाटिल, क्योंकि दूसरे बार वो रन आउट हुए। एक भी गेंद खेला नहीं पूरे दिन में आज उन्होंने। और उनके बल्ले और गेंद में कुछ अभी उतना अच्छा खेल देखने को मिला नहीं है। नाखुश हुआ है, लेकिन कोई बात नहीं है। नया बल्लेबाज बीच मैदान में आ रहे हैं, राकेश मोहिते, क्योंकि अभी 95 रन का जो टारगेट, आज के दिन का सबसे बड़ा टारगेट खड़ा किया है जो टीम गेंदबाजी कर रही है सीके बिल्डर्स 11 तरगर टीम ने। क्या बल्लेबाजी की थी फर्स्ट इनिंग में, मैं सराहना करूंगा सभी बल्लेबाजों की। अगली गेंद अमन, ये टपकी हुई गेंद, अंपायर का इशारा, वाइड बॉल, नो डाउट। फिर बिल्कुल दोनों अंपायर के हाथ जमीन से समांतर, यानी कि ये वाइड बॉल। एक पहली चेतावनी भी दी है, वार्न किया इस गेंदबाज को, अमन को, कि यहां से तो आप बाउंसर नहीं मार सकते। इंटरनेशनल क्रिकेट का रूल से यहाँ पे देखा जाए तो इस गेंदबाज को थोड़ा सा वार्न करते हुए हमारे अंपायर। अमन की अगली गेंद,
ये टपकी हुई गेंद, मिस टाइमिंग यहाँ पे खुद गेंदबाज आमन गेंद के नीचे। अभी जो आशा है थे उम्मीदें यहाँ पे मैं कहूंगा मीट चुकी है, क्योंकि बड़ी विकेट विनेश डोलकर बैक टू डग आउट। मेरे को बिल्कुल ये बड़ी विकेट आई है विनेश डोलकर की। पहली गेंद के ऊपर छक्का लगाया था, उसके बाद में अमन ने वापसी की इस गेंदबाजी में, चलते किए दो खिलाड़ियों को और केवल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 8 रन। 2 विकेट के नुकसान के ऊपर 18 रन। अभी नए बल्लेबाज फिर से राहुल को हम देखेंगे राकेश मोहिते के साथ अपना साथ निभाने के लिए। यहाँ पे देखिए देखना है राहुल आया है, खुद कप्तान। अभी राहुल के लिए गेंद, वाइट बॉल का इशारा, यानी कि अतिरिक्त रन। और अतिरिक्त रन से बढ़ता हुआ स्कोर वाइट बॉल के साथ 9 रन। प्रति ओवर के औसत देखा जाए तो 19 की है, लेकिन यहाँ पे केवल 9 रन आए हैं अमन की। या देखा जाए तो इस ओवर की अगली गेंद एक फास्टर गेंदबाज, ये अच्छी गेंद डिफेंसिव करने का प्रयास किया था राहुल ने, लेकिन यहाँ पे देखा जाए तो डॉट गेंद ओवर की आखिरी गेंद है। राकेश मोहिते और राहुल, राकेश मोहिते का भी कप्तान है इस टीम के, जो कि अभी सभी बागडोर उनके कंधे के ऊपर, पूरी जिम्मेदारी उनके कंधे पर मैं कहूंगा, क्योंकि अभी ये टीम काफी संकट में आई है संध्याताई प्रतिष्ठान अंतर्गत। इसे खराब खेल, खराब प्रदर्शन मैं कहूंगा राहुल का। यहाँ पे कोई भी इतने सारे रन बटोरने राहुल आपको, और ऐसे डिफेंसिव स्ट्रोक आप खेल रहे हैं, गलत बात है मैं कहूंगा। और इसी के साथ एक ओवर का खेल खत्म, 9 रन केवल स्कोर कार्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान के ऊपर 9 रन। बहुत अच्छा संगीत दोपहर के सत्र में आपको सुनने को मिल रहा है। इस एंटरटेनमेंट यानी कि मनोरंजन करते हुए हमारे डीजे मास्टर, उनकी भी मैं सराहना करूंगी, क्योंकि ये दूसरे दिन वो ऑपरेटिंग करते हुए नजर आ रही है। बिल्कुल अपनी पूरी तरह से अच्छी भूमिका निभाते हुए हमारे डीजे मास्टर। ये शॉर्ट पिच गेंद थी, पीछे जाकर यहाँ पे थोड़ा सा पंच दिया, गेंद उतनी ही तेज निकल गई डीप मिड विकेट के तरफ, 1 बाउंस सीमा पार, 4 रन। बिल्कुल इस कप्तान राकेश मोहिते को दिल चुराना पड़ेगा। दिल चुराना है ना, तो ऐसे लंबे लंबे हिट लगाने पड़ेंगे राकेश को। लेकिन यहाँ पे घुटना विकेट के ऊपर रखकर क्रॉस बैट से खेलने का प्रयास किया, लेकिन बैट और बॉल में कोई भी संपर्क नहीं है, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति हुई है। बिल्कुल रुका हुआ स्कोर कार्ड के ऊपर 13 रन, 95 रन बनाने हैं, बड़ा अंबार खड़ा किया है। और ये लवली स्क्वायर ऑफ द विकेट, कवर ड्राइव का बेहतरीन स्ट्रोक, और ये आया 4 रनों के लिए चौवा।
ये भी घुमा के खेला है लेकिन ये गलत फील्डिंग और गेंद निकल गया साइड स्ट्रिंग यानी लॉन्ग स्टॉप के एरिया में। 4 रन के लिए 4 रन चौवा। सीके बिल्डर संघामध्ये जर आपण बघितलं, वरुण पाटील हा देखील एक फास्टर गोलंदाज आहे. त्याचा वापर अक्षय म्हात्रेने मला वाटतं मागच्या मॅच मध्ये पण केला नाही, पण रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये त्याची बॉलिंग अगदी सर्कल मध्ये पण तो बॉलिंग टाकत असतो. रॉयलच्या मध्ये फास्टर आहे. एखाद्या मॅच मध्ये या चान्स जर घेतली तर पुढच्या मॅच मध्ये वरुणचा त्यांना वापर करू शकतात ते. बिल्कुल बिल्कुल किरण जी पाटिल, ये अच्छी बात छेड़ी है आपने। प्रयास तो करना ही होगा क्योंकि अच्छे गेंदबाज अपने को लिए, चाहे 5 गेंदबाज है 5 ओवर में, लेकिन यहाँ पे चौके की हैट्रिक लगाते हुए और एक चौका आया बल्लेबाज राकेश मोती के बल्ले से। इस ओवर में 4 चौके आए। अगर राकेश मोहिते छक्का लगाता है ना तो मंदार नाइक की ओर से 1000 रुपए का इनाम, हर छक्के के लिए 1000। हमारे सुजीत मोकल ओनर, टीम ओनर इस मुकाबले को देख रही है, लेकिन मंदार नाइक ने लगाया छक्के के लिए 1000। लेकिन यहाँ पे चौकों की बारिश हो रही है मैदान के ऊपर, करण कोहली के गेंदबाजी के ऊपर। ये 5वां चौका। कि आप वरुण को यहाँ पे गेंदबाजी देंगे तो वो रेगुलर प्रैक्टिस करता है, शायद एक अच्छे गेंदबाज बन सकते हैं टीम के लिए। लेकिन क्या होगा क्या नहीं होगा, इस मुकाबले को देखने को मिलेगा। मंदार नाईक बोनकोडे यांच्याकडून राकेश साठी बक्षीस आलेलं आहे. 3 षटकार लगातार 1000 रुपयाचं बक्षीस राकेश मोहिते बोनकोडे वळून आलेले आहे मंदार नाईक कडून. हे वा. मंदार नाइक की ओर से 3 सिक्सर के लिए 1000 का इनाम। लेकिन जो वरुण पाटिल है उनको 3500 रुपए में पहली मर्तबा उन्होंने खरीद लिया था कप्तान अक्षय म्हात्रे ने। ये फुलटास गेंद, यही लंबे लंबे हिट आएंगे तो इस 95 रन का जो टारगेट है वो भी क्रॉस कर सकती है ये टीम। संध्याताई प्रतिष्ठान तरगर आया सिक्सर। रन का जो टारगेट था, अभी आने वाली 17 गेंदे और 60 रनों की जरूरत। 18 गेंदे 66, यानी कि यहाँ पर ये क्रॉस बैट से किया, प्रयास किया था लेकिन गेंद और बल्ला में कोई संपर्क नहीं। डॉट गेंद की समाप्ति। गेंदबाज रितेश कोहली जिसके दूसरे गेंद के ऊपर कोई नंबर नहीं आया, रुका हुआ स्कोर। अब आने वाली 16 गेंदे 60 रनों की जरूरत। बहुत बड़ा फासला है दोस्तों, ये फासला ये अंबार खड़ा किया है सामने वाली टीम ने। अवे फ्रॉम बॉडी, शरीर से दूर फेंकी, वाइड बॉल का इशारा, फिर से अतिरिक्त रन मिलेगी। आज उमेश भगत किधर निकल गए किरण पाटिल? आज 4000 लोगों ने इंस्टाग्राम पे पसंद दिया उमेश भगत के डांस को। क्या डांस किया था पहली सुबह की सत्र में। उमेश भगत ने बहुत अच्छा डांस किया था। फुल टॉस, लेकिन यहां पर देखा जाए तो डीप फाइन लेग की तरफ कोई फील्डर नहीं है और मिड विकेट का फील्डर क्या यहां पे दौड़ लगाई, छलांग लगा के गेंद को रुकाया और यह
बैट्समैन रिव्यू लेते हुए अंपायर से कहते हैं कि नो बॉल चेक कीजिए. चला पंच DRS. 22कर सर जरा बघण्यासाठी यायचंय वेस्ट साईड. बघा सकाळी आपण उमेशचा जो डान्सची व्हिडिओ इन्स्टॉल टाकली, जवळजवळ 4,000 लोकांनी ती व्हिडिओ बघितलेली आहे. एवढे व्हायरल झालेले व्हिडिओ, जबरदस्त नृत्य त्याने केले पाचगाव प्रीमियर लीग मध्ये. परवा परत येणार आहे, म्हणजे अजून एक त्याची व्हिडिओ येईल. बहुत जोश में थे उमेश भगत सुबह में. पैडी आपने देखा होगा, वीडियो देखा होगा, लेकिन हमने लाइव देखा. मजा आया बहुत. जैसे लग रहे थे उसके शरीर में कुछ घुस गया है, कुछ सी देवी आई है. वो रंगीले आदमी है, बिल्कुल रंगीले आदमी है. ऐसे यस अंपायर, इट्स अ फेयर डिलीवरी, यानी कि बिल्कुल थोड़े से झुक कर खेलने का प्रयास किया था. पैर मोड़ चुका था गेंदबाज ने, और इसी के कारण अंपायर ने फैसला किया ये गेंद सही है, फेयर डिलीवरी यानी कि सही गेंद. और इसी के साथ बैट्समैन रिव्यू भी खत्म हुआ. अभी यहां से आपका रिव्यू जो बचा नहीं है, ये भी बात गौर कीजिए, इस बात के ऊपर ध्यान दीजिए. और ये मिस टाइमिंग स्ट्रोक. ओ माय गॉड, वेरी गुड कैच. और एक विकेट का पतन, और हमारे बबलू काफी खुश इस कैच को लपकते हुए. हाँ. भूल तो हो गई अब आने वाली 14 गेंदें और 57 रनों की यहाँ पे दरकरार, यानी कि बहुत ही कठिन मुकाबला हो रहा है संध्याताई प्रतिष्ठान तरगर के लिए. इस टीम के ओनर हमारे सुजीत भाई मोकल, उप सरपंच तरगर गांव के, और हमारे सरपंच रुपेश जी मोहिते, ये दोनों मुकाबला देख रही है. ये अच्छा स्ट्रोक, लेकिन देर आया दुरुस्त आया मैं कहूंगा. बल्लेबाज सागर मडवी के बल्ले से बेहतरीन हिट, सिक्सर. क्या बात है, जबरदस्त हिटिंग स्ट्रोक लगा है इस यहाँ पे सागर मडवे. हालांकि कल के दिन सागर मडवे हमारे मेहमान थे स्टेज के ऊपर, लेकिन आज खुद बल्लेबाजी मैदान के ऊपर करते हुए. पहली सत्र का खेल जारी था, तब सीके बिल्डर्स 11 तरगर टीम के 49 थे 3 ओवर में. अभी संध्याताई प्रतिष्ठान तरगर टीम की बल्लेबाजी चल रही है और 3 ओवर में 50 है, यानी कि पहली सत्र में 49 और दूसरी सत्र में 50. बराबर आग लगी है दोनों तरफ. ग्राफिकल स्ट्रक्चर देखा जाए तो मैं कहूंगा इक्वल है, लेकिन उनसे भारी अभी संध्याताई प्रतिष्ठान तरगर आगे चल रही है. चला रोही प्राही स्ट्रायकर संघाचा कॅप्टन रोहन कोहली, टॉस साठी आपण लगेच यायचं आहे, कारण या मॅच मधून संघ विजय होईल त्या संघासोबत आपली लगेचच मॅच खेळवली जाणार आहे. अभी 12 गेंदें और 45 रनों की जरूरत है जीतने के लिए. मैंने तो बात छेड़ी थी कि पहली सत्र का खेल जारी था तब 49 था 3 ओवर में, अभी दूसरे सत्र में 50 है, यानी कि पारडा भारी है मैं कहूंगा.
टीम संध्याताई प्रतिष्ठान का। यहाँ से लास्ट 2 ओवर में जो 45-46 रन आए ना, संध्याताई प्रतिष्ठान टीम के गेंदबाजों ने जो मारपीट पड़ी थी ना विनेश और मिलिंद को, वहां से ये रन बने। जो विनेश ने 29 रन खर्च किए ना, ये स्ट्रोक लगाया अच्छा, लेकिन यहाँ पे उतनी अच्छी कैच फील्डर के द्वारा और एक विकेट का पतन। चल राकेश मोहिती से उम्मीदें जताए थे। हमारे मंदार नाइक ने 3 6 के लिए प्राइज भी लगाया था, लेकिन यहाँ पे वही राकेश मोहिते मैदान से बाहर पैवेलियन की ओर जा रही है। यानी कि विकेट नंबर 4, 4 विकेट के नुकसान के ऊपर टोटल स्कोर कार्ड पे 50 रन। अब आने वाली गेंदे शेष है 11 और 45 रनों की जरूरत। 11 गेंदे 45 रन। बीच मैदान के ऊपर बाएं हाथ के बल्लेबाज अब आए हैं, बल्लेबाज मानक पाटिल। उल्वे गांव से बिलोंग करते हैं मानक, लेकिन यहां पर देखा जाए तो मानक की बल्लेबाजी कैसी होगी, टीम के लिए जरूरत है 45 रन। विनेश ने जो वो चौथी ओवर में 29 रन खर्च किया ना, संध्याताई प्रतिष्ठान टीम के गेंदबाज वो महंगे साबित हुए। 11 गेंदे 45 रन। चलो जल्दबाजी कीजिए सीके बिल्डर तरगर टीम, चलो बार बार फील्डिंग क्यों बदलाव करते हैं। ये बाएं हाथ के बल्लेबाज का ये उठाने का प्रयास था, लेकिन मिस टाइमिंग हुए थे। कैच भी मिला था लेकिन ड्रॉप हो गया वहां पे, हाथों से कैच निकल गया। और इसी के साथ 1 रन। इक्का दुक्का से कुछ नहीं होगा, आपको जीतना है मैच। संध्याताई प्रतिष्ठान तरगर टीम को तो लंबे लंबे हिट यानी कि छक्के चौके लगाने पड़ेंगे। ये टपकी हुई गेंद, शॉर्ट पिच गेंद, लेकिन सागर मडवी के बल्ले से एक बेहतरीन स्ट्रोक आया डिफाइंड लेग की तरफ, एक चौका। नौ गेंदे और 40 रन। अगर सागर मडवी ये मैच को जिताता है ना, तो हमारे सुजीत भाई मोकल, रुपेश भाई मोहिते की ओर से 5000 का इनाम देंगे हम। 9 गेंदों में 40 रन। सागर मडवी का एक अच्छा प्रयास चल रहा है बीच मैदान के ऊपर। गेंद को मोड़ लेने का प्रयास किया, याद पे फिंगर रोल्स करते हुए गेंदबाज सुजीत पाटिल। व्हाइट बॉल का इशारा, अतिरिक्त रन से बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर टोटल 56 यानी कि आने वाली 9 गेंदे 39 रनों की जरूरत। हर गेंद के ऊपर लंबे लंबे हिट, सिक्सर, बाउंड्री फोर्स लगाने पड़ेंगे। ओ प्रयास सागर मडवी, हेड्स अप यू, जबरदस्त यहाँ पे बारी करते हुए और एक लंबा हिट। इट्स अ बिग 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 हिट, सिक्सर। गेंदों का सामना किया, उसमें 3 6 और 1 बाउंड्री। फिर से शॉर्ट पिच गेंद चकमा खा गए। गेंद फास्ट आई, जगह बना के खेलने का फुटवर्क का इस्तेमाल किया था, लेकिन हल्का सा इस्तेमाल था। शायद फ्रंट फुट पे जाना जरूरी था सागर मडवी को, लेकिन खड़े खड़े खेलने का प्रयास किया था, उसी के कारण डॉट गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में। अब आने वाली गेंदें 7 और 33 रनों की जरूरत। मुकाबला बहुत ही डिफिकल्ट, हार्ड, कठिन हुआ है, लेकिन जितना कठिन संघर्ष जीत उतनी शानदार होती है दोस्तों। ये जीत शानदार करने के लिए लंबे हिट लगाने जरूरी है, लेकिन यहां पे फ्लाई हुई थी गेंद, मिलेगी केवल 1 रन। अब आने वाली 6 गेंदें और 32 रनों की जरूरत।
6 गेंदे 32 हमारे तेजस कोहली, इनका भी यहाँ पे शुभ आगमन, यानी कि तुषार कोहली ने आज अच्छे बल्लेबाजी की थी पहले मुकाबले में। 6 गेंदे 32 रन। चलो कौन रहेगा गेंदबाज, सोचो मत, जल्दी जल्दी से यहाँ पे डिसीजन लिए। सामने सागर मडवी है जिसने अच्छी बल्लेबाजी किया है। अभी उसके सामने कौन आएगा गेंदबाज, क्या वरुण को बुलाया जाएगा? रिवाल वरुण और संजय कांबले के दोनों के बीच में कप्तान सोच रहे कि किस गेंदबाज को लाया जाए, एग्जैक्ट वरुण या कांबले, लेकिन यहाँ पर तीर कमान से निकला, तीसरा निकला है, तीसरा गेंदबाज। हमें लगा कि ये दोनों में से एक आएगा, लेकिन तीसरा आया इधर बीच में कोई और, संदेश, संदेश कोहली को शायद। रिवाल बिल्कुल, इसका मतलब इनके पास ढेर सारे गेंदबाज है। ऐसा लग रहा था कि वरुण या संजय आएगा, लेकिन नए गेंदबाज, एक नया चेहरा मैदान के ऊपर लास्ट ओवर लेके आ रहा है संदेश कोहली, और जीतने के लिए ढेर सारे रन है। 32 रन, यानी कि ये मुकाबला लगभग सीके बिल्डर्स 11 तरगट के पक्ष में जा चुका है। लेकिन यह करिश्मा इतिहास रचेगा। प्रतिष्ठान 11 तरगट टीम, ये पहली वाइड बॉल आया, और इसी के साथ अब आने वाली 6 गेंदे 31 रन। 6 गेंदे 31 रन, यानी कि 6 गेंदे 5 छक्के लगाने पड़ेंगे। 6 गेंदों के बीच में अगर 5 छक्के आते तो मुकाबला जीत सकता है, लेकिन यह कठिन होता हुआ मुकाबला मैं कहूंगा सागर मडवी छोड़ने वाला नहीं है। क्या बेहतरीन बल्लेबाजी, अभी तक लड़ रहा है सागर मडवी। ये आया उसके बल्ले से एक लंबा ह्यूज सिक्सर। लाजवाब, मैं सराहना करूंगा सागर मडवी की, जितनी भी सराहना करने करूंगा उतनी कम रहेगी, क्योंकि क्या जबरदस्त हिटिंग कर रहा है। 4 छक्के लगाए, 1 चौका लगाया। अभी 5 गेंदों में 25 रनों की जरूरत। ये फुल टॉस, वाइड इज लॉन्ग ऑन पे तरफ फ्लाई हुई, 1 बाउंस सीमा पार ओव्हर द रेक। या ठिकाणी येतोय आणि खणखणीत चौकार। बैटिंग, आता 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता, आने वाली 4 गेंदे 21 रन। सागर मडवी लड़ रहा है, बिल्कुल इस मैदान के ऊपर आग उगल रहा है। मैं कहूंगा आक्रामक बैटिंग कर रहा है, विस्फोटक बैटिंग कर रहा है इस मैदान के ऊपर। फिर से आड़े बल्ले से खेलने का प्रयास, लेकिन वहां पे फील्डर मौजूद, क्या 2 रन चुराएंगे? क्यों नहीं चुराया? यहां पे सागर लय में आ चुका था, लेकिन केवल मिलेगी 1 रन। अभी जीत दूर जा रही है। अगर 2 लेते थे ना तो 18 रन रहते थे, लेकिन क्या हुआ, ये केवल 1 रन लिए है। सागर ने प्रयास करना चाहिए था, मैं तो कहूंगा, क्योंकि पूरी तरह से हावी हो चुके थे सागर मडवी। अभी 3 गेंदे 20 रन। बाएं हाथ के बल्लेबाज को दिया है मौका, लेकिन इस मौके के ऊपर क्या छक्के लगाएंगे बल्लेबाज? बाएं हाथ के बल्लेबाज मानक पाटिल, कम उम्र के खिलाड़ी है, तजुर्बा कम है उनके पास, लेकिन काबिलियत दिखानी पड़ेगी। चलो जल्दबाजी कीजिए, 20 रन चाहिए। संजय इधर से उधर भाग रहा है। संजय को यही आज थोड़ा वार्म अप मिला है मैदान के ऊपर, इधर से उधर भागने का वार्म अप। 3 गेंदे 20 रन, मुकाबला एक तरफा हो रहा है। लेकिन यहां पे बाएं हाथ के बल्लेबाज ने क्या ये सिक्सर ठोका? हाँ बिल्कुल, बेहतरीन बल्लेबाजी, और यह आया छक्का। अच्छा, 90 रन का जो टारगेट किया था उसका पीछा कैसा हो रहा है? 14 रन दूर है। ये डॉट बॉल, चकमा खा गए बल्लेबाज।
95 रन का टारगेट था और स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए तो 81 रन बन चुके हैं। अच्छी बल्लेबाजी तो हुई है मैं कहूंगा, लेकिन गेंदबाजी खराब हुई थी। और इसी के साथ 14 रन से ये मुकाबला